आणि डाळ. हे आपल्याला एकत्र करायचे आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं भाजीला टमाटरचं आणि मिठाचं पाणी सुटलेलं आहे, बघू शकता. आणि खूप छान सुगंध सुटलेला आहे. थोडं मुरत आलेली आहे भाजी. वेलकम टू माय बॅक चॅनल. स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. आज आपण करणार आहे फायबरयुक्त आणि विटॅमिनयुक्त औषधीयुक्त पालेभाजी म्हणजेच रानभाजी. तर आता निघालेली आहे आणि मार्केटमध्ये सुद्धा आपल्याला उपलब्ध आहे. चला तर आपण बघूया रेसिपी. तर हे कांटोलं किंवा कटोले सुद्धा म्हणू शकतो आपण त्याला. ते बारीक चिरलेले आहे. त्यासाठी डाळ भिजत टाकलेली होती. अगदी 2-3 घंट्यामध्ये आपले डाळ मुरून जाते. त्यासाठी साहित्य: 2 मिरच्या, 2 बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर. चला तर मग समोर आपण रेसिपी बघूया. तेल गरम करायला ठेवलं आहे. त्यामध्ये जिरा, राई, कांदा आणि मिरच्या टाकलेला आहे. तडतडत आहे. ते मऊ होऊ द्यायचं आहे. आले लसूण पेस्ट, आपल्याला काटोलं हे ज्या साईजमध्ये लागते त्या साईजमध्ये आपण चिरून घेऊ शकतो. तसेच याला तुम्हाला जर बिया आवडत असेल तर बियासुद्धा ठेवू शकता, नाही तर मग बिया काढून घ्यायच्या. मला बिया आवडत नाही त्यामुळे मी बिया काढलेल्या याच्या बघू शकता तुम्ही. आणि वर्षातून ही एकदा तरी भाजी खावी. आमच्याकडे नेहमीच करते ही भाजी. कांदा हा गोल्डन ब्राऊन झालेला आहे. त्यामध्ये तिखट, हळद आणि धनिया पावडर टाकायचं. तुमच्या चवीनुसार तुम्हाला तिखट यामध्ये ॲड करायचं आहे. धनिया पावडर, त्यामध्ये 2 मोठा साईज चिरलेला टमाटर टाकायचा आहे. तसेच टमाटर शिजत असताना आपल्याला काटोलं सुद्धा टाकून द्यायचे आहे त्यामध्ये. चवीनुसार मीठ, आणि डाळ. हे आपल्याला एकत्र करायचे आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिक्स केल्यानंतर छान आपल्याला झाकून ठेवायचे आहे. याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आपल्याला. छान असं भाजीला टमाटरचं आणि मिठाचं पाणी सुटलेलं आहे, बघू शकता. आणि खूप छान सुगंध सुटलेला आहे. थोडं मुरत आलेली आहे भाजी. बघू शकता किती छान टेक्स्चर आलेलं आहे भाजीला.
थोडं पाणी सोडायचं आहे आपल्याला याला मुरण्याकरता. छान आपली भाजी आता शिजत आलेली आहे. बघू शकता तुम्ही, पाणीसुद्धा आटलेलं आहे आणि छान मोकळी पण पडलेली आहे. तर यामध्ये आपल्याला सांबार टाकायचा आहे. बघू शकता किती छान दिसत आहे आपली भाजी. चला तर मग आता याला सर्व करूया. बघू शकता अशा प्रकारे किती छान चमचमीत भाजी दिसत आहे आपल्याला. आणि ताटामध्ये वरण, भात, लोणचं, पोळी आणि भाजी किती चमचमीत वाटत आहे. तर चला मग आपण त्याची टेस्ट करून बघूया. मस्त झालेली आहे भाजी, छान झालेली आहे. तर नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा आणि तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग धन्यवाद.